त्याच एक महत्त्वाची विनंती, हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, कारण आज तुम्हाला जे समजणार आहे ते तुमचं आयुष्य बदलू शकतं. शेवटपर्यंत बघा आणि सुरुवातीलाच चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असेच खरे, कडक आणि वास्तव बोलणारे व्हिडिओ तुम्हाला इथेच मिळतील. घमंडी, अहंकारी आणि दुसऱ्यांना कमी लेखणाऱ्या लोकांना या 10 उपायांनी शिकवा धडा, तेही शांतपणे. मित्रांनो, आयुष्यात तुम्हाला 3 प्रकारचे लोक नक्की भेटतील. 1. स्वतःला खूप मोठं समजणारे. 2. दुसऱ्यांना कमी लेखणारे. 3. संधी मिळाली की तुमचा आत्मविश्वास तोडणारे. हे लोक मोठ्याने बोलतात, सतत स्वतःचं कौतुक करतात आणि तुम्हाला छोटं दाखवण्याचा प्रयत्न करतात. पण लक्षात ठेवा, आवाज मोठा असणं म्हणजे ताकद नाही, शांत राहणं हीच खरी ताकद आहे. आज मी तुम्हाला 10 असे उपाय सांगणार आहे ज्यांनी तुम्ही अशा लोकांना भांडण न करता, राग न करता, स्वतःची लेवल खाली न आणता शांतपणे धडा शिकवू शकाल. 1. प्रतिक्रिया देणं बंद करा. घमंडी लोकांना तुमचा राग बघायचा असतो. त्यांना मजा येते जेव्हा तुम्ही चिडता. ते मुद्दाम प्रूव्ह करतात, मुद्दाम टोमणे मारतात, मुद्दाम तुमचं मन दुखवतात. पण जर तुम्ही रिॲक्शनच दिली नाही तर त्यांचा खेळ तिथे संपतो. शांत राहा, फक्त बघा, स्मित करा आणि पुढे निघून जा. कारण रिॲक्शन म्हणजे त्यांचं इंधन आणि तुम्ही इंधन दिलंच नाही तर त्यांची आग विझते. 2. कमी बोला पण नेमकं बोला. अहंकारी लोक जास्त बोलतात, स्ट्रॉंग लोक कमी बोलतात. ते तुम्हाला म्हणतील तुझ्यात काही नाही, तुम्ही फक्त उत्तर द्या, वेळ दाखवेल. लांबलचक एक्सप्लेनेशन देऊ नका. जो स्वतःवर कॉन्फिडंट असतो त्याला स्वतःचं स्पष्टीकरण द्यायची गरज नसते. व्हिडिओ इथे स्किप करू नका, कारण शेवटचा मुद्दा म्हणजे तुमचं आयुष्य बदलू शकतं. 3. तुमचं काम तुमच्यासाठी बोलू द्या. ते तुम्हाला कमी लेखतात, त्यांना शब्दांनी नाही परिणामांनी उत्तर द्या. तुमची प्रगती, तुमचं यश, तुमचं डिसिप्लिन हेच त्यांच्यासाठी सर्वात मोठं उत्तर आहे. ज्याला त्यांनी कमी समजलं तोच पुढे गेला तर त्यांना सर्वात जास्त जडतं. 4. स्पष्ट बाउंड्रीज ठेवा. शांत असणं म्हणजे कमजोर असणं नाही. कोणी वारंवार डिसरिस्पेक्ट करत असेल तर शांतपणे सांगा, माझ्याशी अशा पद्धतीने बोलू नका. आवाज वाढवू नका, पण शब्द ठाम ठेवा. जो तुमच्या बाउंड्रीज मानत नाही त्याला तुमच्या आयुष्यात जागा देऊ नका. 5. तुलना करणे बंद करा. घमंडी लोक तुलना करून मोठे वाटतात. तुम्ही तुलना करायचीच नाही. तुम्ही फक्त कालच्या स्वतःपेक्षा चांगले व्हा. सेल्फ ग्रोथवर लक्ष द्या. जेव्हा तुम्ही स्वतःच्या प्रगतीत व्यस्त असता तेव्हा इतरांच्या शब्दांना किंमत राहत नाही. व्हिडिओ इथपर्यंत आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, कारण तुमचा एक लाईक म्हणजे आमच्यासाठी मोटिवेशन. 6. भावनिक अंतर ठेवा. सगळ्यांना आपल्या मनात जागा देऊ नका. कोणी काहीही बोललं तरी ते मनावर घेऊ नका. ते त्यांच्या इन्सिक्युरिटीमधून बोलतात, तुमच्या रिॲलिटीमधून नाही. तुमचा आत्मसन्मान तुमच्या हातात आहे, त्यांच्या शब्दात नाही. 7. सार्वजनिक वाद टाळा. घमंडी लोकांना क्राऊड पाहिजे असतो, त्यांना ड्रामा आवडतो. तुम्ही पब्लिकमध्ये आर्ग्यू करू नका. शांतपणे विषय बदलून टाका किंवा तिथून निघून जा. जो स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी धडपडतो तो आधीच आतून कमकुवत असतो. 8. तुमचा सर्कल बदला. जिथे तुम्हाला सतत कमी लेखलं जातं तिथे जास्त वेळ घालवू नका. ज्या लोकांमध्ये म्युच्युअल रिस्पेक्ट आहे तिथे राहा. तुमचं एन्व्हायरमेंट तुमचं कॉन्फिडन्स ठरवतं. तुम्ही चुकीच्या लोकांमध्ये राहिलात तर आत्मविश्वास कमी होतो, योग्य लोकांमध्ये राहिलात तर आत्मविश्वास वाढतो. 9. संयम ठेवा. आज जो घमंडीत आहे उद्या परिस्थिती त्याला खाली आणू शकते. तुम्ही वेळेवर विश्वास ठेवा. वेळ सर्वांना शिकवतो. तुम्ही फक्त तुमच्या मार्गावर प्रामाणिक राहा. 10. स्वतःवर प्रेम करा. जे लोक तुम्हाला कमी लेखतात ते तुम्हाला डिफाईन करत नाही. तुमची किंमत तुमच्या आत आहे. स्वतःवर विश्वास ठेवा. स्वतःला इम्प्रूव्ह करा. लक्षात ठेवा, शांत माणूस कधीच कमजोर नसतो, तो फक्त योग्य वेळेची वाट पाहत असतो. शेवटचा संदेश, घमंडी, अहंकार आणि दुसऱ्यांना कमी लेखणं ही ताकद नाही, ती कमजोरी आहे. खरा स्ट्रॉंग माणूस तो जो स्वतःवर कंट्रोल ठेवतो. आजपासून ठरवा, कोणाच्याही शब्दांनी तुमची व्हॅल्यू कमी होणार नाही. तुम्ही शांत राहून जिंकाल.
तुम्ही काम करून उत्तर द्याल. त्यांना अजिबात इम्प्रेस करण्याचा प्रयत्न थांबवा. घमंडी लोकांना खुश करण्याचा प्रयत्न करणं म्हणजे स्वतःची किंमत कमी करणं. तुम्ही कितीही चांगलं केलं तरी ते तुम्हाला कमीच दाखवतील. मग प्रश्न आहे का प्रयत्न करायचा? तुम्ही कुणालाही इम्प्रेस करण्यासाठी जन्माला आले नाही, तुमचं स्वतःचं आयुष्य घडवण्यासाठी जन्माला आला आहात. 12. त्यांच्या शब्दांवर नाही, त्यांच्या पॅटर्नवर लक्ष द्या. ते काय बोलतात यापेक्षा ते का बोलतात हे समजून घ्या. अहंकार हा बहुतेक वेळा इन्सिक्युरिटीमधून येतो. जे स्वतःवर खरा कॉन्फिडंट असतो दुसऱ्यांना कमी लेखत नाही. म्हणून त्यांच्या बोलण्याला वैयक्तिक घेऊ नका. ते त्यांच्या आतल्या कमतरतेचं प्रदर्शन करत असतात. 13. तुमचा आत्मविश्वास आतून तयार करा. जर तुमचा कॉन्फिडन्स बाहेरच्या लोकांवर अवलंबून असेल तर कोणीही तो तोडू शकतं. पण जर तुमचा कॉन्फिडन्स तुमच्या मेहनतीवर, तुमच्या डिसिप्लिनवर आणि तुमच्या व्हॅल्यूवर असेल तर कोणीही तो हलवू शकत नाही. दररोज स्वतःला इम्प्रूव्ह करा. दररोज काहीतरी नवीन शिका आणि स्वतःला प्रूव्ह करा, इतरांना नाही. 14. शांत राहणं म्हणजे स्ट्रॅटर्जी आहे. काही लोकांना वाटतं शांत राहणं म्हणजे घाबरणं, पण खरा खेळाडू कधीच प्रत्येक बॉलवर जोरात शॉट मारत नाही. कधी डिफेन्स करायचं, कधी अटॅक करायचं हे ज्याचं कळतं तोच जिंकतो. शांत राहणं ही तुमची स्ट्रॅटर्जी आहे, कारण शांत डोकं योग्य निर्णय घेतं. 15. त्यांच्या लेवलवर उतरू नका. ते ओरडतील, ते टोमणे मारतील, ते तुम्हाला प्रूव्ह करतील, पण तुम्ही त्यांच्या लेवलला गेलात तर फरक काय उरला? तुम्ही वेगळे आहात, कारण तुमच्याकडे सेल्फ कंट्रोल आहे आणि सेल्फ कंट्रोल हीच अल्टिमेट पॉवर आहे. 16. तुमची परिस्थिती स्ट्रॉंग ठेवा. शांत राहा पण बॉडी लँग्वेज स्ट्रॉंग ठेवा. डोळ्यात डोळे घालून बोला. सरळ उभे राहा. आवाज स्थिर ठेवा. कधीकधी शब्दांची गरज नसते, तुमची उपस्थितीच पुरेशी असते. 17. तुमचा वेळ वाया घालवू नका. घमंडी लोकांशी वाद घालणं म्हणजे भिंतीशी बोलणं. ते बदलणार नाहीत, कारण त्यांना वाटतं ते आधीच बरोबर आहेत. तुमचा वेळ तुमच्या ग्रोथसाठी वापरा, वादासाठी नाही. 18. शांत यश हा सर्वात मोठा बदल आहे. तुम्ही जितकं शांतपणे काम कराल तितकं मोठं यश मिळेल आणि एक दिवस तेच लोक तुमच्याकडे बघून म्हणतील, हा किंवा ही इतका पुढे कसा गेला? त्यांना उत्तर देण्याची गरज नाही, तुमचं यशच त्यांना उत्तर देईल. 19. स्वतःला आठवण करून द्या, तुम्ही कोण आहात. कोणीही तुम्हाला कमी लेखलं तरी तुमची किंमत कमी होत नाही. सिंहाला कोणी कुत्रा म्हणालं म्हणून तो कुत्रा होत नाही, तो सिंहच राहतो. तुमची ओळख तुमच्या कामात आहे, त्यांच्या शब्दात नाही. 20. शेवटी स्वतःचा मार्ग निवडा. तुम्ही ठरवा तुम्हाला रागात जायचं आहे की शांतपणे जगायचं आहे. घमंडी लोक तात्पुरते चमकतात आणि शांत लोक स्ट्रॉंग कायम चमकतात. आजपासून ठरवा तुम्ही तुमचा मूड, तुमचा कॉन्फिडन्स किंवा तुमची व्हॅल्यू कंट्रोल करणार नाही. घमंडी लोकांना हरवण्यासाठी भांडण्याची गरज नाही, त्यांना हरवण्यासाठी स्वतःवर कंट्रोल असणं पुरेसं आहे. शांत राहणं ही कमजोरी नाही, ती उच्च लेवलची ताकद आहे. तुमचं रिॲक्शन देणं बंद केलं की तुमच्याकडे पॉवर येते. तुम्ही स्वतःवर काम केलं की तुम्ही अनस्टॉपेबल होता. लाईक करा जर तुम्ही शांतपणे जिंकणार असाल तर. शेअर करा ज्यांना हा मेसेज ऐकायला हवा आहे त्यांच्यासाठी. सबस्क्राईब करा कारण पुढचं पार्ट आणखी कडक येणार आहे. कमेंट करा. मी माझ्या लेवलवर राहतो.